महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 25 दिवस ग्रामपंचायतीला कुलूप, पाण्यासाठी हंबरडा। खारगाव खुर्दमध्ये प्रशासनाविरुद्ध संतापाचा स्फोट। म्हसाळ तालुक्यातील खारगाव खुर्द गावात प्रशासनाचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। तब्बल 25 दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालय बंद असून दुसरीकडे पाणी टंचाईने ग्रामस्थांचा जीव मेटाकुटीला आला आहे। या दुहेरी संकटामुळे नागरिक संतप्त झाले असून आता प्रशासनाविरोधात उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर कार्यालयाला कुलूप लागले। मात्र त्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी असताना प्रशासनाने मात्र पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। परिणामी जन्ममृत्यू दाखले, विविध शासकीय कागदपत्रे आणि दैनंदिन कामे पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। दरम्यान गावातील तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना पूर्णपणे कोलमडली आहे। दर काही दिवसांनी पाणी पुरवठा खंडित होत असल्याने महिलांना आणि नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। अनेक विहिरी कोरड्या पडल्या असून उन्हाळ्याच्या तोंडावर परिस्थिती आणखीन बिकट बनत आहे। ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। अधिकाऱ्यांकडून फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळतात, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही, असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे। यावेळी ग्रामस्थ मंडळाचे बाळकृष्ण म्हात्रे, माजी सभापती महादेव पाटील, रामभाऊ लोणशीकर, लक्ष्मण पाटील, विश्वास खोत, चंद्रकांत कांबळे, नरेश मेंदडकर, रामचंद्र लोणशीकर, कृष्णा म्हात्रे यांच्यासह गावातील विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत निवेदन सादर केले आहे। आता अंतिम इशारा। गावकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात असा इशारा दिला आहे की 7 दिवसात ग्रामपंचायत कार्यालय सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर महिला मंडळासह तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल। सध्या प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सामान्य नागरिक अगदी त्रस्त झाले असून आता तरी जागे व्हा, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।